श्री गणेश गीता अध्याय 14। राजा वरेन म्हणाला, हे प्रभू, कर्माचा संन्यास आणि योग या दोहोंचे तू वर्णन केलेस. या दोन्हीपैकी जो निश्चित श्रेयस्कर आहे तो मला सांग. भगवान गणेश म्हणाला, हे राजन, हे दोन्ही मोक्षाचे साधन आहे, पण कर्माच्या त्यागापेक्षा कर्माचा योग महत्वाचा आहे. जन्म मृत्यू, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वरूपी दुःखे सहन करणार, त्यांचा द्वेष ना करणं, मनुष्य कशाचीही आकांक्षा धरीत नाही असा सुखी संन्यासी तात्काळ बंधनापासून मुक्त होतो. काही अल्पज्ञानी लोकांच्या मते कर्मत्याग व कर्मयोग हे भिन्न फळे देणारे आहे, पण शहाण्या मानवाने यापैकी एकाची निवड करा. दोघांचे फळ सारखेच आहे. कर्माचा संग्रह हाच योग आहे, त्यालाच ब्रह्म प्राप्त. ज्ञानीच्या मते कर्माचा त्याग म्हणजे संन्यास नाही, पण इच्छारहित मानव ब्रह्मच होतो. शुद्ध पापरहित चित्त, इंद्रिये व आत्मा जिंकलेला योग तत्पर असा आपलाच आत्मा सर्व भूतात पाहणारा कर्म करीत असला तरी त्यात तो अडकत नाही. मी कर्म करीत आहे असे तो मानत नाही. एकादश इंद्रिये तेवढीच कर्म करतात. ते सर्व ब्रह्माला अर्पण करतो. पाप पुण्याने बद्ध न होता पाण्यात सूर्यचंद्राचे प्रतिबिंब दिसते तसे चित्तशुद्धीकरिता तो फलरहित कर्म करतो. योग ज्ञानहीन मानव फळाची अपेक्षा करून कर्मबद्ध होतो व दुःख पावतो. योगी मानव सर्व कर्माचा त्याग करून काहींना करता करविता जनसागरात व निर्जन अरण्यात सुखाने राहतो. कोणाचे कर्म, कर्माचे कर्तृत्व, कर्मबीजाचा संबंध मी उत्पन्न करीत नाही, हे सर्व माया करते. हे राजन, मी सर्वव्यापी आहे, पण कोणाच्याही पाप पुण्याला स्पर्श करत. ज्ञानहीन लोक स्वतःची बुद्धी मोहाला बळी देतात. ज्यांनी आत्मज्ञान आपल्या विवेक बुद्धीने प्राप्त केले आहे त्यांचे पराज्ञान सूर्याप्रमाणे नित्य विकास पावत. माझ्या ठिकाणी निष्ठा, बुद्धी, चित्त तत्पर असलेले अनुभवी ज्ञानाने पापांचा नाश झाल्यावर पुन्हा जन्म घेत नाही. ज्ञान विज्ञान युक्त ब्राह्मण, प्राणी, चांडाळ वा श्वान यांच्या ठिकाणी महात्मा पंडिताची दृष्टी समान असते. तीनही लोक त्यांना वश असतात. जीवन मुक्त असतात, कारण दोषरहित व समान असलेले ब्रह्म त्यांच्या ज्ञानाचा विषय असतो. प्रिय वा अप्रिय प्राप्तीनंतर जे हर्ष वा दुःख पावत नाही ते ब्रह्माच्या आश्रयाने असतात. मोहरहित समदृष्टी ठेवणारे ब्रह्मज्ञ असतात. राजा वरेन म्हणाला, हे विद्या विशारदा, तीन लोकात आणि देव गंधर्वादी योनीत काय फरक असतो ते सांगावे. भगवान गणेश म्हणाले, आसक्त रहित मानव स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी आराम पावतो, आनंद भोगतो. शाश्वत हेच आहे. विषयाधिकांचे सुख शाश्वत नसते, ती दुःखांना जन्म देतात, उत्पत्ती व नाशयुक्त असतात. तत्ववेत्ता येथे आसक्त नसतो.
काम, क्रोध इत्यादी विषयांचे कारण असताही जो देहबुद्धी टाकून म्हणजे अहंकार टाकून त्यांना जिंकण्याला समर्थ होतो, त्याला शाश्वत सुख प्राप्त होते. ज्याला आत्म्यात निष्ठा, ज्ञान, सुख, रती प्राप्त झाली आहे, जो संशयरहित आहे, सर्व भूतांचे हित करण्यात मग्न आहे, तोच अविनाशी ब्रह्म पावतो. षड्विकारांना जिंकणाऱ्या शम व दम यांनी युक्त आत्मज्ञानी मानवाच्या भोवती सर्वत्र ब्रह्म प्रकाशते. या शब्द स्पर्शादी विषयांना बाहेर टाकून योगासने करणारा प्राणायाम तत्पर योगी भुवयांचा संकोच करून बसतो. प्राण व अपानी यापासून उत्पन्न होणारा वायूचा तो निरोध हाच प्राणायाम होय. हा 3 प्रकारचा आहे. ज्ञात्यांच्या मते 12 अक्षरांनी होणारा प्राणायाम लघु समजला गेला आहे. 24 अक्षरांचा प्राणायाम मध्यम, तर 36 अक्षरांचा उत्तम प्राणायाम समजला गेला आहे. ज्याप्रमाणे मानव हिंसक प्राण्यांना नमवतात, त्याप्रमाणे प्राण व अपान यांना ताब्यात ठेवून साधन करावे. हे राजन, वश झालेले पशु लोकांना पीडा देत नाही, त्याप्रमाणे वश झालेले प्राण, अपान लोकांना त्रास देत नाही. आपण जिन्याच्या पायऱ्या एकामागे एक जसे चढून वर जातो, तसेच प्राण व अपान यांना एक एक पायरीच्या क्रमाने योगज्ञ मनुष्याने वश करावे. नंतर पूरक, कुंभक व रेचक यांचा अभ्यास करावा. म्हणजे जगातील भूत भविष्य जाणणारा तो होतो. 12 उत्तम प्राणायामाची एक धारणा होते आणि 2 धारणा म्हणजे योग होतो. योग्याने या 2 धारणाचा सदा सर्वदा अभ्यास करावा. हे राजन, असा योगी त्रिकाल ज्ञानी होतो. तीनही लोकांना वश करणारा. सर्व जग ब्रह्मरूप आहे व ते जसे बाहेर तसे आत्म्यात देखील आहे. म्हणूनच योग व संन्यास हे दोन्ही समान फळ देणारे, सर्व प्राण्यांचे हित करणारा व कर्मफल देणारा, तिन्ही लोकांचा स्वामी, सर्वव्यापी असा मी मला जाणल्यावर मानवाला मुक्ती प्राप्त होते. भक्त जनही येथे श्री गणेश गीतेचा अध्याय 4 जो आहे तो समाप्त होत आहे. मित्रांनो, श्री गजानना परनमस्तु. शुभम भवतु.